उज्जैनला चाललो आहोत, तर कसं वाटतं आहे, नियोजन कसं आहे, काय सांगाल? नियोजन एकदम व्यवस्थित आहे. सर्व लेडीजला आम्हाला एकदम आयडेंटिटी वगैरे दिले, जागा वगैरे व्यवस्थित सगळ्यांना मिळालेली आहे. आणि सर्वसामान्य महिलांना उज्जैनपर्यंत जाता आलं नसतं, पण विक्रमदादा लांडे यांच्यामुळं आम्हाला तिथपर्यंत जाता आलं. त्याच्यामुळे आम्हाला सर्व लेडीजला खूप आनंद झालेला आहे. त्यांच्यामुळे आम्हाला काहीतरी त्या देवापर्यंत पोहोचायची संधी मिळालेली आहे. विक्रांत दादांचं कामकाज कसं आहे, जनसंपर्क कसा आहे, काय सांग? एकदम व्यवस्थित आहे. आता हे बघा, त्यांचा संपर्क आहे म्हणून तर आम्हाला ते उज्जैनला घेऊन जात आहेत. आणि पुढे विक्रांत दादांकडून काय अपेक्षा आहेत कामकाजाविषयी? काही नाही, आमची रस्त्यांची कामं, लहान मुलांच्या अंगणवाडीची कुठे असू किंवा सगळी साफसाफ, म्हणजे सगळे पाण्याची जे दिवसाआड पाणी येतो ते रोज नळाला पाणी आलं पाहिजे. अशा काही अडचणी आहेत सर्वसामान्य लेडी म्हणजे लोकांच्या, त्या पण हे झालं पाहिजे. मुलांच्या शिक्षणाची कुणाची फी वगैरे माफ झाली पाहिजे, कारण सर्वांना चांगल्या शाळेत असं जाता येत नाही ना मुलांना. आणि आता निवडणुका आहेत, तर कोणाचं पारडं जड राहील, काय हालचाली आहेत, काय वातावरण आहे? वातावरण तर कसं, आता हे दादा तर सगळे हेच करतात ना, लोकांना एवढं हे उज्जैन म्हणजे दर्शन देतात म्हटल्यावर लोकांची जरा उत्सुकता त्यांच्याबद्दल चांगलीच आहे. कारण सगळे उत्साहाने सर्व म्हणजे सर्व महिलांना एवढ्या दूर जाता आलं नसतं, पण त्यांच्यामुळे हे दर्शन मिळतंय.